हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मी ज्योती सुरवसे फॅशन डिझायनर मराठी या चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, आज ना आपण पाहणार आहोत वर्कचं ब्लाऊज कटिंग कसं करायचं आणि स्टिचिंग कसं करायचं. हे दोन्ही पण एकाच व्हिडिओमध्ये आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि हा ब्लाऊज आहे नवरीच्या हळदीचा ब्लाऊज आहे. तर खूप सुंदर असा आरीवर्क ब्लाऊज आलेला होता. साडीसोबतच हा पूर्ण वर्क आलेला होता. तर आता याच्यामध्ये थोडंसं कमी जास्त होणार आहे. माप सुद्धा नवरीचं खूप कमी आहे, म्हणजे 32 इंच छाती आणि आहे. तर मग त्याच्यानुसार मग आपण सगळे माप अंगावरती घेतलेले आहेत. आणि मग हे ब्राईडचं माप आपण पूर्ण घेऊनच कटिंग करणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही बाहीचं मी कटिंग कसं केलेलं आहे. एका व्यक्ती ठेवून आपल्याला वर्क जे आहे ना ते एका एक ठेवून घ्यायचं आहे. असं बघा, आता बॅकचं सुद्धा मी तुम्हाला दाखवते. बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. आता आपल्या हाताला कसं जाणवतं की आपण गळा ते एका एक ठेवलेलं आहे का, आरीवर्कचं पूर्ण पॅटर्न आपण एका एक ठेवलं आहे का, असं व्यवस्थित हाताला आपल्याला लागतं. आणि मग तशा पद्धतीनेच आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि तशाच पद्धतीने आपल्याला कट पण करून घ्यायचं आहे. आता इथं बघा, जसं ॲडजस्टमेंट होईल तसं तुम्हाला इथे ठेवायचं आहे. आता इथं उंचीसुद्धा भरपूर आहे ह्या ब्लाऊजची. तर त्यासाठी मग खूप छान अशा पद्धतीने आपल्याला ॲडजस्टमेंट करता आले. आता इथे जे काही आपले वर्कमध्ये आले एक्स्ट्राचं वर्क असेल ते आपल्याला कट करून घ्यायचं, म्हणजे थोडंसं धागा कट करून ते उसून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही, थोडेसे स्टोन होते ते पण काढून घेतले मी, जेणेकरून शिवताना ते मध्ये मध्ये नाही यावे. शिवतानासुद्धा आपल्याला थोडं थोडं कट करून घ्यायचे, जेणेकरून मध्ये नाही येणार. आता हे इथं थोडासा मी 2 तुकड्यामध्ये काट होते, तर ते काट आपण बाहीला जॉईन करण्यासाठी ठेवलेत. आता इथं बघा, एक साईडचं ना इथं पुढच्या साईडकून उजव्या साईडकून ही डिझाईन येते. तर पाहू शकता गळा इतका मोठा आलेला आहे ना, तर एवढा जर गळा केला तर माप खूप छोटं असल्यामुळं काय होईल की शोल्डर उतरण्याचे चान्सेस जास्त असतात. तर मग हे अशा पद्धतीने थोडासा तरी रेडी वर्कला प्रॉब्लेम येतो. तर मग मोठ्या मापाचं वर्क येतं आणि मापाचं वर्क येतं आणि आपल्याला त्यामध्ये जर ब्लाऊज छोट्या मापाचा शिवायचा असला तर थोडंसं ॲडजस्टमेंट करावं लागेल. आता ही गळा खाली जाणार आहे, गळ्याची डिझाईन, आणि गळा थोडासा वरती येणार आहे. कारण एवढा मोठा गळा केला तर पूर्ण गळा खाली पण होईल आणि त्यानंतर तो गळा आहे ना दोन्ही पण साईडनी शोल्डर पण नक्कीच उतरेल. तर त्यासाठी आपल्याला थोडं ॲडजस्टमेंट करून हा ब्लाऊज मी पूर्ण कट करून घेतलेला आहे. पाहू शकता तुम्ही. आता आपलं कटिंग पण झाले. आता आपल्याला स्टिचिंग करायचं आहे. आता कटिंग थोडंसं फास्टच केलं मी, आणि ह्याच्या अगोदर पण आपण भरपूर सारे व्हिडिओज टाकलेले आहेत, नक्की जाऊन बघा. पण हा ब्लाऊज मला पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग हा दोन्ही पण तुम्हाला दाखवायचं होतं. त्याच्यासाठी मी थोडंसं स्पीड वाढवलेला आहे व्हिडिओचा. नाहीतर मग बाकी पूर्ण ब्लाऊज मी तुम्हाला स्टिचिंग दाखवलेलं आहे, कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण. तर पाहू शकता तुम्ही, आता ह्या अशा उलट्या बाजूने ठेवण्यात आलं होतं अगोदर आपल्याला, पण आता आपण सोयीच्या बाजूने ठेवून घेतलं आहे. आता इथं आपल्याला कसं, जे आपण नॉर्मल दाब वापरतो तो न वापरता आपल्याला इथं सिंगल दाब वापरायचा आहे. आता सिंगल दाब तो कोणता, तर उजव्या साईडचा सिंगल दाब लावायचा आहे आपल्याला, जेणेकरून आपल्याला ह्या अशा पद्धतीने आपलं व्यवस्थित वर्क वगैरे आपल्याला पलटून घेण्यासाठी त्याची मदत होते. आणि ज्या साईडनी वर्क असतं त्या साईडनी टीप न मारता आपल्याला दुसऱ्या साईडनी टीप बरोबर मारता येईल. अशा पद्धतीने आपल्याला एक सिंगल दाब वापरायचा असतो. आता सिंगल दाब म्हणल्याच्यानंतर दोन्ही साईडचे पण भेटतात. तर तुम्ही जर फॅशन डिझायनरचं काम किंवा हे स्टिचिंग टेलरिंगचं काम करत असाल तर तुम्ही इथं दोन्ही पण दाब नेहमी वापरायचे, म्हणजे ठेवायचे, जेणेकरून जिकडच्या साईडकडून वर्क येईल तिकडच्या साईडकडून आपल्याला वापरण्यासाठी लावण्यासाठी यूज होतं त्याचं. आणि ते लावल्याच्या नंतर फिनिशिंग वगैरे खूप छान येतं. तर पाहू शकता, आता इथं मी पूर्ण अस्तर जॉईंट करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीचा हे गळा झालेला आहे. पण ठीक आहे, जेवढा आपल्याला पाहिजे वरती तेवढा तर नक्कीच येतो आहे, आणि जे खाली तर पदराखालचा जातो. त्याच्यासाठी मग जेवढा इथं शक्य होईल तेवढाच मी करण्याचा प्रयत्न केला. कारण खूप मोठा जर केला तर ब्लाऊज पूर्ण बिघडून जाईल, गळ्यात दिसण्याच्या ऐवजी ब्लाऊजच बिघडून जाईल. त्याच्यासाठी मग हे अशा पद्धतीने थोडंसं ॲडजस्टमेंट आपल्याला
इथे करावं लागते. आता जर मोठ्या मापाचं ब्लाऊज असतं तर तेवढा केला असताना गळा तरी पण ठीक आहे, चाललं असतं. पण इथं छोट्या मापाचं ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला एवढा मोठा गळा नाही करता येत. तर आता पाहू शकता इथं आपण एका साईडकडून आपल्याला बाहीला थोडी थोडी जॉईंट द्यायचे आहेत. तर ते पण लगेचच जॉईंट देऊन घेऊया, जेणेकरून आपल्याला बाहीचं फिनिशिंग करता येईल. तर पाहू शकता इथं दोन्ही पण साईडनी पलटून आलटून मी जॉईंट दिलेले आहेत. दोन्ही पण बाहेरला पण एकाच साईडनी जॉईंट आहे. दोन्ही पण साईडनी जॉईंट द्यायची गरज नाही आहे. सो एकाच साईडनी द्यायचं आहे. तर पाहू शकता आता इथं समोरासमोर दोन्ही पण बाह्या ठेवून घ्यायच्या. समोरासमोर अस्तर पण त्याच्यावरती अंथरून घ्यायचं आहे. व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे. आता इथे टीप मारताना लटकन मध्ये मध्ये येतात, पण आता लटकन ज्यावेळेस खाली मण्याने वगैरे व्यवस्थित केलेले असतात ना, आपण ज्यावेळेस हाताने बनवतो त्यावेळेस आपण छान असं बनवून घेतो. तर इथं आता वर्क हे रेडी आलेलं होतं, त्याच्यासाठी मग इथं लटकन तर अगदी छोटे छोटे होते, म्हणजे होते पण थोडेसे लांब लांब पण होते आणि त्याच्यामध्ये अंतर खूप जास्त होतं आणि त्याला ना खाली मणी पण जास्त नव्हते. म्हणजे जितके ते लटकन खाली लोंबते असतील तितके छान दिसतात, पण तेवढे नव्हते. मग तशाच पद्धतीने टीप मारून घेतली, दाब टीप मारली अस्तरला आणि त्याच्यानंतर ही अशा पद्धतीने पलटून घ्यायचे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित सगळीकडून टीप मारून आपली ही बाही तयार करून घ्यायची. पाहू शकता छान अशी बाही आपण तयार करून घेतलेली आहे. आता आपण अशीच पद्धतीने दुसरी पण बाही तयार करून घेऊया. ठीक आहे, मी घेतली, दोन्ही पण बाही तयार करून घेतलेल्या आहेत. तर बघा अशा पद्धतीने आपल्या आता दोन्ही पण बाह्या तयार करायच्या आणि आता आपल्याला बॅक नेकला पण तयार करायचं आहे. आता बॅक नेकचा सुद्धा गळा खूप मोठा होतो आणि शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळं मग काय करायचं आहे की बॅकला सुद्धा आपल्याला मिळती जुळती टीप मारून घ्यायची. जशी मी मारली आता तशीच पद्धतीने मारायची आणि मध्यातून एक टीप मारून घ्यायची अशा पद्धतीने. आता इथं आपल्याला तुम्ही म्हणता कशी मारायची, काय मारायची, पण ज्यावेळेस अस्तरला आपण टीप मारतो ना त्यावेळेस व्यवस्थित दिसतं, काहीच प्रॉब्लेम येत नाही. आणि त्यानंतर मग अशी पलटी करून घ्यायची आणि जसं आपली डिझाईन आहे त्या डिझाईननुसार आपल्याला दाब वळून सुई व्यवस्थित वळून आपल्याला अशा पद्धतीने टिपा देऊन घ्यायच्या आहेत, व्यवस्थित टीप देऊन घ्यायची आहे. आता इथं डिझाईनमध्ये पूर्ण गळा होता हा, त्या गळ्याचा शेपच तसा होता, त्याच्यामुळे हे अशा पद्धतीने करावं लागलं मला. किंवा तुमचं जसा गळा असेल आरीवर्क केलेला तशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण ही अशा पद्धतीने टिपा आपल्याला मारून घ्यायच्या असतात. तर बघू शकता तुम्ही हे अशा पद्धतीने हळूहळू मारून घ्यायच्या. जिथं जिथं ते डिझाईनचे कोण आलेले असते तिथं आपल्याला थोडासा दाब उचलायचा आहे, परत सुई आतमध्ये घालायची आहे आणि अशा पद्धतीने डिझाईनमध्ये व्यवस्थित आपल्याला शिवून घ्यायचा आहे. गळा पूर्ण टिप मारून घ्यायचा आहे. आता इथं बॅक खालच्या कमरेच्या बॉटमला सुद्धा इथं टीप मारून घ्यायची आहे. पण त्या अगोदर काय होतं की स्टोन आहेत ना मध्येच येतात, तर तेवढे आपल्याला जितके आरीवर्क केलेले आहेत ना छोटे छोटे स्टोनवरी, तर ते आपल्याला अगोदर काढून घ्यायचे आहेत. तर व्यवस्थित मी ते उसून घेतले, काढून घेतले, कारण त्याचा उपयोग नाही होत आणि ते आपले मशीनच्या तिथं खाली येत होता तर सुई खाली, तर मग ते सुई तुटण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. त्याच्यामुळं तो काढून घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला हे जिथं जिथं कोण आहेत ना या गळ्याच्या डिझाईनमध्ये आलेला आहे ना हा गळा, तर जिथं जिथं कोण आहेत तिथं आपल्याला नॉचेस देऊन घ्यायचे आणि त्यावरती पण आपल्याला एक एक नॉचेस द्यायचे, कट मारायचे कात्रीने, जेणेकरून व्यवस्थित असं आपलं गळा फिनिशिंगमध्ये पलटा होईन. आता हे स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने हे आपल्याला अशा पद्धतीने पलटून घ्यायचं आहे, जेणेकरून व्यवस्थित असं पलटी होईन ते. आता इथं व्यवस्थित तुम्हाला दाखवते, पाहू शकता. बघा अशा पद्धतीने आपल्याला स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने हे गोल गोल आहेत ना ते वरचे, ते आपल्याला अशा पद्धतीने वळून घ्यायचे, जेणेकरून त्याचं फिनिशिंग छान दिसेल आणि ते गळा पण व्यवस्थित असा दिसेल वर्क केलेलं. तर पाहू शकता बघा अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण करून घ्यायचं असतं. आणि आता आपण काय करूया, याला पहिले हे छान असं दिलेलं आहे, पण तुम्हाला जर इथं टाके मारून घ्यायचे असतील तर तुम्ही इथं हाताने टाके मारून घेऊ शकता, कारण आपण त्याला दाबाने तर नाही हे करू शकत. जर गोल गळा असेल
तर दाब आपण शिवू शकतो, टीप मारू शकलो असतो, पण त्याला नाही दाब टीप मारता आली वरून गळ्याला, तर टाके देऊन घ्यायचे नंतर शेवटला. आणि बॉटमला सुद्धा कमरेच्या बॉटमला टीप मारून घेतली दाब टीप. त्यानंतर साईडनी सुद्धा अस्तर छान असं जोडून घेतलं. आणि आता आपल्याला उरलेलं सगळं फॅब्रिक आहे अशा पद्धतीने कट करून घ्यायचे. आणि अशा पद्धतीने कट केल्याच्या नंतर आता बघा, आता मी नॉट पण लगेच बसून घेणार आहे. आता इथं नॉट कसे बसवायचे ते तुम्हाला दाखवते. आता इथं 1 मीटर नॉट घेतला, 2 तुकडे केले आणि आता जितकी तुम्हाला खाली यायचं आहे ना शोल्डरपासून, तितकं तुम्ही 3 इंच किंवा 2.5 इंच खाली येऊन ही नॉट बसवायची आहे. आता इथं वर्क असल्यामुळं नॉट कशी बसवायची ते तुम्हाला दाखवते. आता पाहू शकता तुम्ही इथं वर्क, आपण जर दाबाच्या खाली वर्क धरलं तर ते वर्क कसं ह्याचं मोत्याचं किंवा हे असं असेल तर कोणतंही असो तुटतं ते वर्क आणि पूर्ण मणी वगैरे निघतात. तर तसं न करता आपल्याला काय करायचं आहे बघा, आता दुसरा तुम्हाला नॉट बसवताना दाखवते. अगोदर आपल्याला कडेला छान अशी टीप मारून घ्यायची आणि झालीच तर आपण दाब टेकायचाच नाही खाली, लगेच उचलायचा, टेकायचाच नाही. ज्यावेळेस आपल्याला वाटेल की नाही वर्क तुटतंय त्यावेळेस लगेच पटकन उचलून घ्यायचा आणि लगेच अशा पद्धतीने टाकी देऊन आपल्याला दोन्ही पण नॉट बसून घ्यायचे. आता त्याला नॉटला लटकन पण बसवायचे, पण मी तुम्हाला पुढे दाखवते लटकन कसे तयार करायचे. पण त्या अगोदर आपण हे बॅक नेकला टक्स देऊन घेऊया. आता नेहमी टक्स मी 4.5 इंच रुंदी आणि 4 इंच उंची अशा पद्धतीने घेत असते. तर तशाच पद्धतीने मी इथं मार्किंग करून घेतलं आहे. आणि इथं जे काही टक्सच्यामध्ये ना हे येत होतं ना वर्क, ते वर्क पण काढून घेतलं जेणेकरून टक्सचं फिनिशिंग छान येईल. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपण अर्धा इंच दोन्ही पण साईडनी घेतलेला आहे फोल्ड करून आणि असं मिळती टिप मारून घ्यायची आहे. जशी तुम्ही प्रत्येक टक्सला मारतो मग आपण फिनिशिंग देतो तसंच. तर इथं अशा पद्धतीने आपण टक्सला पण छान अशी फिनिशिंग दिलेली आहे. आणि गळा तर एकच नंबर खूप सुंदर असा दिसत होता. तर पाहू शकता आता आपण लटकन पण लगेच तयार करणार आहोत. आता जे ह्याच्यामध्ये येतं आहे ना, जिथं आपलं फिटिंगच्या लेवलमध्ये ते येतं आहे वर्कमध्ये साईडनी सुद्धा लक्ष करायचं आणि जितकं वर्क आपलं फिटिंगच्या लेवलला येतं आहे तेवढं कट करून घ्यायचं. आता इथं लटकनला आपण पहिल्यांदा एक टिप दिलेली होती, जे गळा मिळावा म्हणून, म्हणजे थोडासा कमी व्हावा म्हणून अशा पद्धतीने आपण गळा रुंदीला टिप दिलेली होती. तर ती उसून घ्यायची आणि अशा पद्धतीने एकावर एक दोन्ही पण बाजूचे लटकन ठेवून घ्यायचे आणि अशा पद्धतीने उलटे करून त्याला टिप मारून घ्यायची. आता टिप मारताना आपल्याला अर्ध्यातच मारायची, अर्ध्यात टिप नाही मारायची. आता हे कॅनव्हस गादी टाईप कॅनव्हस असतो, ज्यावेळेस आपण नवीन साडी किंवा ड्रेस वगैरे घेतो ना, त्याच्यामध्ये हे अशा पद्धतीने मऊ असा गादीचा कागद येतो, कॅनव्हससुद्धा म्हणू शकतं त्याला. तर ते आपल्याला वापरायचं आहे, याच्यामध्ये टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने अगोदर आपल्याला हे करून घ्यायचे, टिप मारून घ्यायची, उलटून घ्यायचे, जितकं शक्य होईल तितकीच टिप मारायची, उलटून घ्यायचं. आणि हे जे काही आहे आपलं हे कॅनव्हस वगैरे गादी, ती आपण घ्यायची, आतमध्ये टाकायची किंवा तुमच्याकडं जे आपले तुकडे पडलेले असते त्याचे ब्लाऊजचे कटिंग वगैरे त्याचे, ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता बघा. तर अशा पद्धतीने आता इथं फोल्ड करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये सगळं मार्जिंग ते वगैरे सगळं टाकून द्यायचे आणि आपल्याला सुईमध्ये दोरा होऊ नये ना, हे अशा पद्धतीने टाके देऊन घ्यायचे. अगोदर आपल्याला हाताने छान असे त्याला टाके देऊन घ्यायचे, सुईने शिवून घ्यायचं आहे सगळं. आणि त्यानंतर पहिलं आपल्याला नॉट पॅक करून घ्यायची शिवून सगळी आणि त्यानंतर साईडनी सुद्धा छान असं शिवून घ्यायचं, जेणेकरून ते काय होते की पहिली जी टिप असते ती आपली एकदम नॉर्मल अर्धी तर टिप असते, मग ती उसवण्याची शक्यता असते. तर त्यासाठी आपल्याला चौकून सगळं व्यवस्थित त्या गोल हे लटकन, आता हे मोदक शेपमध्ये लटकन होते, तर तशाच पद्धतीने आपल्याला हे शेपमध्ये शिवून घ्यायचे आहे, जेणेकरून त्याचं फिनिशिंग आणि त्याचं वर्क दोन्ही पण छान दिसेल. तर अशा पद्धतीने मी आता हे पूर्ण वर्कमध्ये सुद्धा व्यवस्थित सुई टाकून शिवून घेते साईडनी, जेणेकरून छान असं दिसतं, ते दोन्ही पण साईडने आपल्याला वर्कमध्ये दिसतं. तर बघा अशा पद्धतीने आपलं हे लटकन छान असं तयार झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही किती छान असा मोदक शेप आलेला आहे, पानाचा शेप किंवा मोदक शेप आहे, दोन्ही पण म्हणू शकता बघा.
दोन्ही पण साईडनी छान असं दिसतंय. आणि मी तशाच पद्धतीने दुसरं पण लटकन तयार करून घेतलं. इथं दोन्ही पण लटकन आपले रेडी आहेत. तर पाहू शकता किती छान अशी दिसत आहेत. कुठेच काही वाटत नाही आहे की हाताने शिवलं आहे म्हणून. हे फिनिशिंग वगैरे दिलं आहे मी माझ्या हातानेच दिलेलं आहे. हाताने शिवून तरीसुद्धा इतकं सुंदर हे लटकन दिसत आहेत. कारण फिनिशिंग खूप महत्त्वाची आहे. जितकं आपण फिनिशिंग ब्लाऊजला देतो तितकं तुमचा ब्लाऊज सुंदर असा दिसतो. थोडासा वेळ लागू द्या, पण थोडंसं हळूवार शिवा तुम्ही. हळूहळू शिवा, वेळ लागू द्या, पण फिनिशिंग छान द्या. तर आता आपण जे काही आपलं पुढचा भाग तयार करायचा राहिला होता, जेणेकरून आपलं फ्रंट साईड राहिली होती तयार करायची प्रिन्सेसची कटोरी, ती अगोदर मी तयार करून घेते. अस्तरला छान अशी अस्तर ब्लाऊज पीसला जोडून घेते. तर आपण आता जोडून घेऊया. तर अगोदर जोडून घेतलं, त्यानंतर एक्स्ट्राचं सगळं मेन ब्लाऊज पीस कट करून घेतलं. आणि अशा पद्धतीने आपल्या दोन्ही पण प्रिन्सच्या कटोऱ्या तयार आहेत. प्रिन्सचा साईड पॅटर्नसुद्धा आपण अगोदरच रेडी करून ठेवला होता, पाहू शकता तुम्ही. आता आपण इथं एकावर एक ठेवून टोकावरती टोक आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. प्रिन्सच्या कटोरीचं मुंड्यातलं टोक आणि साईड पॅटर्नच्या मुंड्यातलं टोक एकावर ठेवून अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची. परत त्याच पद्धतीने डबल टिप मारून घ्यायची आणि दुसरा पण पॅटर्न आपला तयार करून घ्यायचा. परत त्या दुसऱ्या पॅटर्नला सुद्धा डबल टिप मारायची आणि अशा पद्धतीने आपलं दोन्ही पण पॅटर्न एकावर एक ठेवून आहे ना अशा पद्धतीने छान असं सरळ लेवलमध्ये करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला बॉटमला पट्टी टाकून घ्यायची पुढच्या साईडने सुद्धा, कारण आपण एक पट्टी नाही बसवलेली. 2 पीस प्रिन्स कट हा ब्लाऊज आहे. 3 पीस असेल तर तुमचं 3 पीसमध्ये एक पट्टी येते, पण इथं 2 पीसच आहे. शक्यतो आता जास्त 2 पीस चालतं, त्याच्यामुळं जास्तीत जास्त 2 पीस प्रिन्स कट ब्लाऊजच मी स्टिच करते. आणि फिनिशिंगसुद्धा खूप छान येतं. अशा पद्धतीने फोल्ड करून दाबटीप देऊन आपण परत फोल्ड करायचे. दोन्ही पण साईडला आपल्याला दोन्ही पण बाजूंनी आपल्याला छान असं बॉटम करून घेतला आहे. बॉटम पट्टी दिली. आता आपल्याला हुक लूक पट्टीचे सुद्धा तसंच करायचं आहे. अशी छान अशी देऊन घ्यायची. आता हुक लूक पट्टी आपल्याला काय करायचं आहे की वरच्या बाजूनी सुद्धा जास्त एक्स्ट्राचं ठेवायचं आणि खालच्या बाजूनी सुद्धा ठेवायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपण हुक लूक पट्टीसुद्धा फिनिशिंगमध्ये दिलेली आहे. तर बघा, आता आपण हुक लावायची पट्टी पण बनवून घेऊया, लूक करायची. तर आता इथं हुक लूक करताना सुद्धा पण आपण साईडने थोडंसं वरतून खालतून आणि एक्स्ट्राचं मार्जिन ठेवलेलं आहे. आणि तेच मार्जिन आपल्याला अशा पद्धतीने वरतून ठेवायचे आणि अशा पद्धतीने त्याला टिप मारून त्याला असे हुक लावण्यासाठी आपल्याला लूक बनवून घ्यायचे आहेत, पाहू शकता अशा पद्धतीने. आणि अशा सुंदर असा हा ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे फ्रंटने सुद्धा. आता आपण फ्रंट आणि बॅक दोन्ही पण एकावर एक ठेवून टिप मारून घेऊया. आता इथं वरच्या साईडने आपण अर्धा इंच जास्त एक्स्ट्राचं घेतलं होतं ना, अर्धा पाव इंच, तर ते पण आपल्याला व्यवस्थित आलं पाहिजे अशा पद्धतीने बघा. आता जे काही एक्स्ट्राचं फॅब्रिक होतं मुंड्याला मुंडा जोडून घेतला आणि एक्स्ट्राचं कट करून घेतलं आहे. आणि आता आपण इथं सुरुवात करूया बाही जोडायला. आता बाही जोडताना ना व्यवस्थित चेक करायची कधी पण, मागचा मुंडा पुढचा मुंडा. जे खोलगटा मुंडा असतो म्हणजे जे बाहीला आतमधून थोडासा आकार दिलेला असतो ना, ती पुढचा साईडनी जोडायची आणि जे उंच भाग असतो ते आपल्याला मागच्या साईडनी जोडायचा. आता ज्याला समजत नाही त्यांनी थोडंसं मार्किंग करून घ्यायचं, जेणेकरून वेगवेगळे आपल्याला शेपमध्ये व्यवस्थित लक्षात येईल. पण आता आम्हाला सवय लागल्यामुळं काय होते की लक्षात लगेचच येतात गोष्टी सगळ्या. तर अशा पद्धतीने आता लगेच कट करून घेऊया एक्स्ट्राचे दोरे वगैरे. आणि अशा पद्धतीने दुसऱ्या पण बाहीची मी बाही जॉईंट करून घेतलेली आहे ब्लाऊजला. तर बघा, आता मी दुसरी पण बाही जॉईंट करून घेते. पहिली घेतली, दुसरी पण घेते. अशा पद्धतीने आपल्याला जो मध्य आहे ना, आपण कट मारतो बाहीला, तोच मध्य आपल्याला शोल्डरवरती ठेवून अगोदर दोन्ही पण बाजूनी साईडनी टिप मारून घ्यायची. त्यानंतर परत एक त्याच्यावरती टिप द्यायची. अशा पद्धतीने आपल्याला सोयीचं करून चेक करून बघायचं व्यवस्थित आलं आहे का नाही. दोन्ही पण बाही, दोन्ही पण शोल्डर व्यवस्थित आली का, दोन्ही पण शोल्डर पट्ट्या छान आल्यात का, हुकलूक पट्ट्या. तर अशा पद्धतीने हुकलूक पट्ट्या ठेवून घ्यायच्या. आणि जे काही एक्स्ट्राचं फिटिंग लेवलनी येतं ना, तर ते आपल्याला इथं कट करून घ्यायचे. आणि बाही ठेवून आपल्याला जोडून घ्यायचे. अगोदर आपल्याला सुईच्या बाजूनीच टिप मारून घ्यायची आहे. एक्स्ट्राचं सगळं फॅब्रिक कट करायचे. दोन्ही पण साईडनी तसंच करायचे. अगोदर आपल्याला एक्स्ट्राच्या सुईच्या बाजूनीच आपल्याला टिपा मारून घ्यायच्यात आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक छान असं कट करून घ्यायचे.
आता पाहू शकता तुम्ही, मी एका एक ठेवून दाखवते अशा पद्धतीने. आणि जे मुंड्याचा तिथल्या शिलाईचा भाग असतो ना, मार्जिंग असतो, ते मार्जिंग आपल्याला वरच्या साईडनी ढकलायचं आहे. अशा पद्धतीने टिप मारायची. एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे की उलटा करून घ्यायचा पूर्ण ब्लाऊज आपल्याला अशा पद्धतीने. बघू शकता तुम्ही. आता हे उलटा करून घेतल्याच्या नंतर आपल्याला परत टीप द्यायची आहे, जी दाब टीप असं म्हणतात तिला. तर अशा पद्धतीने आपण दाब टीप देऊन घेतली. आता दुसऱ्या पण साईडनी सेम तशीच पद्धत आहे, आपल्याला दाब टीप देऊन घ्यायची आहे आणि छान अशी दाब टीप आपली देऊन झालेली आहे. आता इथं वर्कमध्ये थोडंसं जर मापात वर्क केलं असतं तर एकदम फिटिंग लेवलला बरोबर आलं असतं. पण आता इथं काय होतं आहे की वर्क आपण मापामध्ये केलेलं नाही आहे, म्हणजे जसं की ते मोठ्या मापाचं रेडीमेड वर्क आलेलं होतं. म्हणजे पूर्ण हँडमेड वर्क आहे बरं का, पूर्ण हाताने बनवलेलं आहे. पण तरीसुद्धा इथं अगोदरच आलेलं होतं साडीसोबतच ब्लाऊजवरती वर्क. त्याच्यासाठी आपल्याला काही चेंजेस नाही करायचे, याला फक्त फिटिंग द्यायची आहे. फिटिंगसुद्धा आता आपल्याला जशी तुमचं माप आहे, तुम्ही कंबर चा चौथा भाग टाकायचा आहे, छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आणि दंडघेराचा दुसरा भाग टाकायचा आहे. अशा पद्धतीने मी सगळे माप टाकले आणि इथं आता वर्क आहे. इथं पूर्ण जितकं मी हात लावते ना तेवढं वर्क आहे. फक्त आपण जी फिटिंग लेवलची दाबटीप दिली तर तेच फक्त सोडून बाकी पूर्ण वर्क आहे. तर मी तर इतकं हळूवार मशीन चालवते, एका हाताने चाक फिरवते, मोटरवर मशीन नाही चालवायची, जेणेकरून जर आरी वर्कवरती गेलं की टचकन सुई पण जाते आणि सेटिंग पण खराब होते. त्याच्यामुळं आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, एकदम हाताने स्लोमध्ये मशीन चालवायची आहे आणि जिथं सुई जाईल खाली तिथंच जाऊन द्यायची, टिप मारून घ्यायची. जिथं नाही जाणार तिथं दाब उचलून पुढं सरकवायचं आणि नंतर आपण हाताने त्याला बारीक टिपमध्ये, म्हणजे बारीक धाग्यामध्ये छान असं हाताने स्टिच करू शकतो, त्याला दोऱ्याने शिवू शकतो, सुई दोऱ्याने. कारण मग अशाच पद्धतीने आपल्याला हे करायचं असतं. आता दुसऱ्या पण साईडने मी सेम तशीच पद्धत फॉलो करते आणि तसेच शिवून घेते व्यवस्थित. पाहू शकता तुम्ही. आता इथं जशी आपण पहिल्याच वेळेस शिवलं ना, म्हणजे जसं टीप दिली तशीच हळूहळू घ्यायची आहे. कारण आरीवर्क ब्लाऊज शिवणं जितकं माणसाला सोपं वाटतं तेवढं सोपं नाही आहे. जर तुम्ही तर डोक्याने काम केलं तरच तुमचं ब्लाऊज छान होईल आणि कसं आहे की तुमच्या सुईला प्रॉब्लेम येणार नाही आणि मशीनला सुद्धा नाही. नाहीतर मग इथं काय होतं, आपण जर लक्ष नाही दिलं तर फटाफटा शिवायचा प्रयत्न केला तर इथं खूप जास्त प्रॉब्लेम येतात आरीवर्क ब्लाऊजला. एकदा स्टिच केल्याच्या नंतर ब्लाऊजला काहीच करता येत नाही. असं असतं आरीवर्क ब्लाऊजमध्ये. असं तर नॉर्मल ब्लाऊजमध्ये सुद्धा असतं, पण आरीवर्क ब्लाऊजमध्ये कोणताच म्हणजे ऑप्शन उरत नाही आपण एकदा स्टिच केल्याच्या नंतर. तर अशा पद्धतीने मी आता व्यवस्थित सगळं स्टिच करून घेते, फिटिंग व्यवस्थित देऊन घेते, जेणेकरून त्या नवरीला छान असा हा ब्लाऊज बसेल. आता हे ब्लाऊज घातल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला व्हिडिओ नक्की येतील आणि नवरीचे सगळे ब्लाऊज स्टिच केले ना की त्याचासुद्धा तुम्हाला सेपरेट व्हिडिओ मी बनवून टाकेल. तर नक्कीच व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलवरती नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. तर पाहू शकता छान असं फिनिशिंगमध्ये हे ब्लाऊज झालेलं आहे. आरीवर्क थोडंसं फिटिंगमध्ये गेलं बाहीचं, पण ठीक आहे चला, थोडेसे ॲडजस्टमेंट आपल्याला करावे लागतात. तर बघा, छोट्या मापाचं ब्लाऊज असल्यामुळं तर ॲडजस्टमेंट करावंच लागतं. तर बघा अशा पद्धतीने हा पूर्ण ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे. फ्रंटने प्रिन्स कट, छान असे पप आणि छान असा गळा, बॅकने सुद्धा छान असे नॉट, छान असे लटकन आणि छान असा आपला गळा रेडी झालेला आहे पूर्ण डिझाईनमध्ये. तर पाहू शकता त्याच्यामध्ये कष्ट खूप आहेत, पण मेहनतीचं फळ हे नक्की मिळतं. तर अशा पद्धतीने ब्लाऊज माझा स्टिच झालेला आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.